नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी फोर्थ सेमिस्टर ज्युरिस्प्रुडन्स याचे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, जे एल-एल-बी फोर्थ सेमिस्टरसाठी इम्पोर्टंट आहेत, त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. कोणते प्रश्न विचारणार आहेत आणि कोणते प्रश्न विचारणार नाहीत, याची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे डाउट्स होत्या. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर एल-एल-बी 4th सेमेस्टरसाठी इम्पोर्टंट क्वेशन द्या, इम्पोर्टंट प्रश्न द्या. तेच आपण आता इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यामध्ये तुम्हाला मी सांगत आहे, की जे क्वेशन मी तुम्हाला देणार आहे, ते क्वेशन तर तुम्ही कराच. बट त्या व्यतिरिक्त तुमच्या जर कॉलेजेसमध्ये प्रोफेसर असतील किंवा टीचर्स असतील, त्यांनी जर तुम्हाला काही क्वेशन दिले असतील आणि स्वतःचे जे काही क्वेशन तुम्हाला वाटत असेल, ते सुद्धा तुम्ही करा. ओके. कारण असं नको व्हायला तुम्ही एवढंच करणार आणि यामधून जर काही प्रश्न जर आले नाहीत, ते तुम्हाला नंतरला प्रॉब्लेम येऊ शकतो. बट अगेन 2-3 इयर्सचा आपल्याला जर आपण एक्सपिरियन्स जर आपण बघितलेला आहे, तर नॉर्मली हेच क्वेशन जे आपण देत आहे, तेच क्वेशन तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला येणार आहेत. बट इम्पोर्टंट नोट तुम्हाला सांगायचं होतं, की तुम्हाला पण जे काही स्टडी तुम्ही करत आहात, त्यामध्ये तुम्हाला जे इम्पोर्टंट वाटत असेल ते तुम्ही सुद्धा करा आणि हे मी तुम्हाला देत आहे, ते पण तुम्ही करायचंच आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्यासाठी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सोशल हँडल हे जे आपले आहेत Instagram आहे, Facebook आहे, त्यानंतर YouTubeचं आहे आणि Instagramची जे काही म्हणजे Telegramची जी लिंक आहे, ते सर्व यामध्ये दिलेलं आहे. कारण की सर्व नोट्स असतील, इम्पोर्टंट क्वेशन असतील या पी-डी-एफ्स असतील, सर्व आपण Telegramला तुम्हाला देत असतो. ओके. सो ते तिकडून मी जॉइन करा जेणेकरून तुम्हाला ते हेल्पफुल नक्की ठरेल. आता आपण ज्युरिस्प्रुडन्स जे काही इम्पोर्टंट क्वेशन आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. जसं की फर्स्ट जर आपण क्वेशन जर बघितलं, फर्स्ट क्वेशन आपल्याला हे असतं की वन लाइनरमध्ये आपल्याला क्वेशन असतात. ओके. आणि यामध्ये तुम्हाला लिहिलेल्या 1 ओर 2 सेंटेन्समध्ये तुम्हाला आन्सर द्यायचे असतात. आता यामध्ये जे काही मी तुम्हाला ब्लॅकमध्ये जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ते इम्पोर्टंट आहे. बट त्याच्यापेक्षा जे तुम्हाला मी रेडमध्ये जे तुम्हाला हायलाइट करून दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्हाला पहिले करायचे आहेत. खूप विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न येऊ शकतो, की सर म्हणजे ब्लॅकमध्ये दिले ते प्रश्न करायचे आहेत का? डेफिनेटली करायचे आहेत. पण पहिलं तुम्हाला जे तुम्हाला रेडमध्ये मी जे दिलेलं आहे हायलाइट करून, ते तुम्हाला पहिलं करायचं आहे. ते चांगले झाल्याच्या नंतर तुम्हाला हे जे क्वेशन पुढे जे दिलेले आहेत ब्लॅकमध्ये, ते तुम्हाला करायचेच आहेत. म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो, की सर वन लाइनर आणि टू लाइनर म्हणजे सेंटेन्स म्हणजे किती लिहायचं? एक प्रश्न जर तुम्हाला विचारलेला आहे, तर तुम्ही 3 to 4 लाईन्समध्ये तुमचं आन्सर झालं पाहिजे. ठीक आहे. एक पेज तुम्ही त्या आन्सरला देऊ नका कोणत्याही वन लाइनर क्वेशनमध्ये. क्वेशन नंबर 1 आपल्याला 2 मार्कासाठी असतो. सो 2 मार्कासाठी जर तुम्ही आन्सर लिहिताय, तर 3 to 4 लाईन्स हे तुम्हाला सफिशियंट आहे तुमच्या आन्सरसाठी. ठीक आहे. सो खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स असतात. तर सर पूर्ण पेजेस लिहायचे आहेत का? हाल्फ पेज लिहायचं आहे का? दीड पेजेस लिहायचे आहेत का? तर एवढं लिहायची गरज नाही आहे. 2 मार्काचा प्रश्न आहे. त्यामध्ये आपल्याला पुढचा पेपर पण अटेम्प्ट करायचा असतो. सो त्यासाठी तुम्हाला 2 मार्काचा क्वेशन आहे. तो 4 ते 5 लाईन सफिशियंट आहेत. एवढंच तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हे इम्पोर्टंट क्वेशन आहेत. ते तुम्ही बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट जरी तुम्ही काढलं तरी काहीही हरकत नाही आहे. नेक्स्ट क्वेशन जर आपण बघितलं जे की वन लाइनरचेच क्वेश्चन आहेत. जसे की यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ह्याचं तुम्हाला पी-डी-एफ पाहिजे असेल, तर तुम्हाला Telegramला पी-डी-एफ भेटेल. पण Telegramला तुम्हाला पी-डी-एफ थोड्या दिवसानंतर भेटेल किंवा मी लगेच टाकण्याचा प्रयत्न नक्की करतो. पण ज्या विद्यार्थ्यांना लगेच पाहिजे असेल, तर तुम्ही हे स्क्रीनशॉट बघू शकता आणि या पद्धतीने तुम्ही स्टडी तुमचं चालू करू शकता. कारण की मेमध्ये एक्झाम असणार आहे. सो टाईम खूप कमी आहे. 1 मंथचंच टाईम आपल्याकडे आहे. हे झाले वन लाइनरचे क्वेश्चन. त्यानंतर जर आपण बघितलं यामध्ये वन लाइनरचे क्वेश्चन हे तुम्हाला ऑलरेडी यामध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट आहे तुमचे शॉर्ट नोट्स.
ओके. क्वेशन नंबर 2 जो आपल्याला येत असतो शॉर्ट नोटसाठी त्यामध्ये तुम्हाला जे हायलाइट केलेले आहेत मी रेडमध्ये जसं तुम्हाला सांगितलेलं आहे मी. तुम्हाला इम्पोर्टंट आहे ते क्वेशन करणं खूप गरजेचं आहे. ओके. जसं की सोशल इंजिनिअरिंग झालं, फंक्शन ऑफ लॉ झालं, सोर्सेस ऑफ ऑब्लिगेशन झालं, टायटल झालं, पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट अंडर ॲक्ट 144. ओके. सो हे जे काही क्वेशन आहेत, जे की इम्पोर्टंट तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण क्वेशन नंबर 2 मध्येच हे क्वेशन आहेत. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ओके. नेक्स्ट जर बघितलं आपण सिच्युएशन बेस्ड क्वेशनमध्ये खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रॉब्लेम असतो. सो त्यासाठी हा एक क्वेशन तुम्हाला यामध्ये सिच्युएशन बेस्डसाठी घेतलेला आहे आणि सेम क्वेशन तुम्हाला रिफ्लेक्ट होईल येणाऱ्या एक्झाममध्ये. यामध्ये तुम्हाला विचारलं कम्युनिटी XYZ क्लेम टू हॅव कस्टम वेअर in the eldest girl child of every household has to work as a maid in the Sarpanch household for a period of 5 years without remuneration. यामध्ये क्वेश्चन जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे इंग्लिशमध्ये दिलेला आहे मराठीमध्ये एकदा रीडिंग करतो. XYZ समुदायाने असा दावा केलाय की त्यांच्याकडे अशी प्रथा आहे म्हणजेच कस्टम आहे ज्यामध्ये प्रत्येक घरातील सर्वात मोठ्या मुलीला सरपंचांच्या घरात 5 वर्षासाठी मोलकरीण म्हणून काम करावे लागते. कोणताही मोबदला न घेता. म्हणजे तिकडे त्यांना काम करायचं अशी त्यांची कस्टम आहे. म्हणजेच त्याला आपण प्रथा बोलतो किंवा परंपरा अशी बोलतो. तर ते तिकडे वर्क करू शकतात का? जी परंपरा त्यांची चालू आहे त्यानुसार. तर यामध्ये दिलेला एक क्वेशन तुम्हाला ही प्रथा वैध प्रथा मानली जाईल का? तुमचे उत्तर योग्य ठरवा. यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. की ही प्रथा जर वैध मानली जाईल का? तर ॲज पर माय ओपिनियन हे ते नाही चालणार ही प्रथा. मग त्यामधून तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, की का प्रथा चालू नसायला पाहिजे. कारण की जसं आपण बघितलं, की आता आपल्या इकडं जसं की चाइल्ड लेबरच्या ॲक्ट आहे. तर चाइल्ड लेबरच्या ॲक्टनुसार आपण जर बघितलं, तर त्याच्यामध्ये गुन्हा त्यामध्ये असतो, की चाइल्ड लेबरमध्ये तुम्ही त्यामध्ये कामाला कोणत्याही मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना तुम्ही ठेवू शकत नाहीये. सो तो एक रिझन तुम्ही यामध्ये देऊ शकता. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स जसे ॲक्ट्स आहेत, त्यानुसार जर आपण बघितलं त्यामध्ये पण तुम्ही ते ॲक्ट्स त्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये कस्टमाइज तुमचं आन्सर करायचं आहे आणि ते तुम्हाला जस्टिफाय द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिच्युएशन बेस्ड तुम्हाला क्वेशन हँडल करायचे आहेत. नेक्स्ट क्वेशन त्याच्यामध्येच आहे, की प्रथा परिभाषित करा. वैध प्रथेच्या 3 आवश्यक गोष्टीचे वर्णन करा. जे काही 3 गोष्टी असतील व्हॅलिड कस्टमच्या त्या तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे. मराठी स्टुडंट असतील त्यांच्यासाठी मी आन्सर इथे तुम्हाला दिलेला आहे. जसं की तुम्हाला मी सांगत होतो, की हा आन्सर तुम्हाला मराठीमध्ये दिलेला आहे. इंग्लिश स्टुडंटसाठी डायरेक्टली पी-डी-एफमध्ये आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. जसं की मजुरी मी सांगितलं तुम्हाला बेकायदेशीर आहे. बळजबरीने काम वगैरे करून घेतात. बाल शोषण वगैरे करत असतात. सो त्यासाठी जर पकडलं तर आपण ही जी वैध परंपरा ही मानली जाईल का? तर नाही ही प्रथा वैध परंपरा मानली जाणार नाही. कस्टम म्हणजे काय? म्हणजे परंपरा म्हणजे काय? 3 आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्हाला सर्व लिहून दिलेल्या त्या तुम्ही रीडिंग करून तुम्ही बघू शकता. प्रॉपरली सिच्युएशन बेसमध्ये आन्सर कसं असलं पाहिजे यासाठी तुम्हाला हे मी सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न येत होता, की सर सिच्युएशन बेस्ड क्वेशन कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. नेक्स्ट जो क्वेशन आपला असणार आहे लास्ट क्वेशन जो असतो क्वेशन नंबर 4 यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की जर लाँग आन्सर आहे, तर त्याच्यासाठी किती आन्सर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे? जर आपण बघितलं तर 4 किंवा 3 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करतात किंवा एनी 4 क्वेशन आपल्याला त्यामध्ये अटेम्प्ट करायचे असतात. सो जे क्वेशन जर तुम्हाला 7 मार्काचा क्वेशन असेल किंवा 8 मार्काचा क्वेशन असेल, एक प्रश्न तर त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर तुम्हाला ॲट लीस्ट 4 ते 4.5 पेजपर्यंत तुम्हाला आन्सर लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्हाला जर वाटत असेल, तुमचं स्पीड असेल तुम्ही नक्की लिहा. बट ॲट तुम्ही 4 टू 5 पेजेसपर्यंत तुम्ही आन्सर लिहिण्याचा प्रयत्न करा, जो तुमचा फायनल आन्सर असेल. त्या फायनल आन्सरमध्ये तुमचं स्टार्टिंग इंट्रोडक्शनही झालं पाहिजे. त्यानंतर मेन जो तुमचा कंटेंट असला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये डेफिनेशन असेल वगैरे त्या सर्व गोष्टी लिहिल्याच्या नंतर मेन कंटेंट तुमचा येईल. मेन कंटेंट आल्याच्या नंतर लास्टला जे तुमचं असणार आहे कन्क्लुजन. त्या पद्धतीने जर तुम्ही आन्सर लिहिलं, तर त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्हाला चांगले मार्क्स त्यामध्ये भेटू शकतात. जास्तीत जास्त मार्क्स जर तुम्हाला कव्हर करायचे असतील, तर क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 3 यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क
एक्झामिनरला देण्याचे चान्सेस जास्त असतात. जर तुम्ही बघितलं क्वेशन नंबर 4 मध्ये तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तेवढं टाईम लागतं. बट तुम्ही आन्सर या पद्धतीने लिहिलं जसं की केस लॉ वगैरेमध्ये तुम्ही टाकलंय. चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क्स त्यामध्ये भेटू शकतात. ओके. सो हे जे क्वेशन आहेत, क्वेशन नंबर 4 जे तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्ही पहिलं करायचे आहे. रेड जे मी दिलेलं आहे, पहिलं ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मग जे तुम्हाला ब्लॅकमध्ये जे मी आन्सर क्वेशन दिलेले आहेत, ते तुम्हाला नंतरला करायचे आहेत, बट करायचे आहेत. ओके. हे सर्व क्वेशन इम्पोर्टंट आहेत. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. इम्पोर्टंट क्वेशन, क्वेशन नंबर 1 क्वेशन नंबर 4 पर्यंत तुम्हाला यामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही तुम्हाला डाऊट असतील तर YouTube कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तिकडे तुम्हाला आन्सर मी नक्की देईन. वन टू वन जर माझ्याशी बोलायचं असेल, तर Instagramची लिंक समोर तुम्हाला दिसत आहे. डायरेक्टली Instagramला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक भेटेल. डायरेक्टली तिकडे मला कॉल तुम्ही करू शकता. ओके. सो हे जे इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे खूप ॲक्युरेटली तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. यामध्ये जर मार्क्स तुम्हाला आले, तुम्ही इझिली पास होऊन जाल तुमची एक्झाम. ओके. मग कोणत्याही युनिव्हर्सिटीची एक्झाम असू दे, मुंबई असू दे, सोलापूर असू दे किंवा अजून पुणे युनिव्हर्सिटी असू दे, कोणतीही युनिव्हर्सिटीची एक्झाम असू दे, यामध्ये तुम्हाला जर अशा पद्धतीने तुम्ही जर केलं, तर नक्की तुम्ही त्यामध्ये पास नक्की व्हाल. ठीक आहे. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुम्ही पुढे पण तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांना सुद्धा हा चॅनल पुढे शेअर करा. थँक यू सो मच.